नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट। व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच पहा। जे आता तुम्ही पाहताय हे पूर्ण लाकडामध्ये जे आहे कार्विंग्स केलेले आहेत, जे तुम्ही पाहताय मंदिराचं। मंदिरात झाडाखाली कट्ट्यावरती गजलक्ष्मी दिसली मला सर्वात पहिल्यांदा, आणि जिल्हा परिषद शाळा। तर आज आपण मारापूर इथे पोचलो आहोत। तर श्री खंडोबा देवस्थान मारापूर इथं आपण पहिल्यांदा आलो आहोत। तर अवतीभोवती पण काही मंदिर आहेत, ते पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर समोर मला दगडी बांधकाम दिसलं होतं मंदिराचं, म्हणून मी हा व्हिडिओ घेतला करायला। तर इथं छानशी नंदी होते स्टार्टिंगला, जे आपण पाहिलं असाल। आणि हे जे दगडाचे पिलर्स दिसत आहेत आपल्याला, हे खूप छान वाटले मला, म्हणून हा व्हिडिओ मी घेतला होता। आणि पेंटिंग केलं असल्या कारणाने जे त्याचं ओरिजिनल लुक होतं ते आपल्याला दिसत नाही आहे, पण दगडाचे पिलर्स आहेत। पूर्ण मंदिर दगडाचं होतं, प्राचीन मंदिर होतं हे। आणि इथं पेंटिंग्स वगैरे बघू शकता, आणि इथे पालखी वगैरे आहे, आपण पाहू शकता। हे पालखी जे होतं हे स्टेनलेस स्टीलचं होतं कम्प्लिटली। तर अजून एक इथं पालखी पाहायला मिळालं मला, इथं पाहू शकता आपण। हे जे आहे लाकडाचं होतं, तर खूप छान असं ते व्यवस्थित बांधून ठेवण्यात आलेलं होतं। मग ज्यावेळेस गावात उत्सव वगैरे असतं किंवा देवाचा उत्सव असतं त्यावेळेस ते ओपन करतात। तर काही कारणाने आम्हाला चावी भेटली नाही, म्हणून आम्ही असंच दरवाज्यामधून देवाचे दर्शन घेतले। तुम्हीही दर्शन घ्या, खूप छान दर्शन झाले, गर्दी वगैरे काहीच नव्हती। तर असं ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा पण जातो, ग्रामदेवतेंचं जे कोणी असतं तिथल्या मंदिरात वगैरे जाऊन मी दर्शन वगैरे घेतो आणि गाव वगैरे पाहत असतो। तर इथं मला बघू शकताय आपण, ऑलमोस्ट मी थकलो होतो, त्यामुळं रेस्टलेस होतं थोडंसं, म्हणून मी हे व्हॉइस ओव्हर घरी आल्यानंतर केलो आहे। बऱ्याचदा असं होतं की ट्रॅव्हल करून थकलेलो असतो, म्हणून मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं आहे। तर अवतीभोवती पण तुम्हाला इकडे गावामध्ये काही मंदिरं पण दाखवणार आहे। तर अवतीभोवतीमध्ये तुम्हाला सर्वात पहिला इथे श्री हनुमानजींचं मंदिर आहे। हे मंदिर थोडंसं युनिकच होतं किंवा अँटिक पण म्हणू शकता। जे पिलर्स वगैरे दिसत आहेत ते लाकडाचे होते, आणि सगळं कोरीव काम तुम्ही बघू शकताय। आता इथं डिझाईन पण एवढं छान छान केलं होते लाकडाचं, तुम्ही बघू शकता व्यवस्थित। तर तिथं हत्तीचं ट्रंक जे सोंड म्हणतो आपण, त्याच्यावरती कारिगिरी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं आकृती ते ह्याच्यामध्ये काढण्यात आलेलं आहे। पिलर्सवरती पण इथं बरंच पेंटिंग केलं असल्यामुळं जो ओरिजिनॅलिटी होतं कार्विंग्समध्ये ते आपल्याला दिसत नाही आहे, पेंटिंग केल्यामुळं आहे, पण ते पूर्ण लाकडाचं होतं। इथं आपण श्री बजरंगबलीजींचं दर्शन घेऊयात। जय श्रीराम, जय बजरंगबली। तर इथं पाहू शकता आपण श्री गणेशजी पण आहेत, आणि इथं नाग दिसतंय, आणि असे बरेचसे जे शिल्प आहेत ते कोरण्यात आलेले आहेत। तर आपण पाहू शकता, आणि हे क्वचितच कुठल्या तरी ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं। मग जास्त करून जे आपलं ठेवा आहे ग्रामीण भागामध्ये बघायला मिळतं आपल्याला, जे प्राचीन मंदिरं वगैरे असतात, आणि तिथं इझिली आपण जाऊन पाहू शकतो। फक्त आता हे मारापूर तुम्हाला ह्याच्यामध्ये शोधावं लागेल, सोलापूर जिल्ह्यातल्या मॅप्समध्ये वगैरे तुम्हाला प्रॉपर त्यांचं डेस्टिनेशन बघायला मिळतं। मी कसं एक गाव झालं की दुसरं गाव, दुसरं गाव झालं की तिसरं गाव, असं मी प्रवास करत असतो, आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे मंदिर भेटलेलं आहे। तर आता हा व्हिडिओ करून पण बरेच दिवस झालेले आहेत, तर मला जसं मिळतं मी तसं व्हिडिओ अपलोड करतो आहे। आणि इथं पाहू शकता आपल्यासोबत नितीनजी आहेत आणि ग्रामस्थ आहेत तिथले, ज्यांच्यासोबत मी एक सेल्फी इथं घेतलेली आहे। तर अशी मंदिरं जे युनिक आहेत आपल्या गावातले, जर का त्याच्याबद्दल मला माहिती नसेल आणि मी व्हिडिओ बनवलेला नसेल तर मला पण हे होईल। तुम्ही वेगवेगळ्या गावातून असतात, आपल्या गावाचं नाव कमेंट करून मला सांगा, इथं प्राचीन मंदिर आहे, इथे बारव आहे, ही सगळी मला कल्पना द्या, जेणेकरून मी पुढच्या वेळेस त्या रूटला आलो किंवा तुमच्या गावामध्ये आलो तर मी अशी एक व्हिडिओ करून आपल्या गावाचं देईनच। आणि इथं पाहू शकता आपण श्रीरामजीचं मंदिर आहे, तर इथं पण आपण दर्शन घेऊयात। इथं एक शिवजींचं मूर्ती होतं आणि नंदीजी होते, तर खूप छान आहे। इथंही मी दर्शन घेतलं आहे,
आणि इथलं पण चावी मला भेटलेलं नव्हतं आणि श्रीरामजी प्रभूंचं इथं मी दर्शन पण घेतलं आहे. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.